मेरे प्रिय छात्रों, मेरा नाम M.K. अंजना मूर्ति है। मैं पिछली कक्षा में ईमानदारों के सम्मेलन में पाठ के बारे में समझा रहा था। आज हम नया कविता के बारे में जान करेंगे। कविता का नाम है अभिनव मनुष्य। अभिनव मनुष्य। इस कविता के कवि है रामधारी सिंह दिनकर। इस कविता के कवि हैं रामधारी सिंह दिनकर। इनका जन्म बिहार प्रांत के मुंगेर जिले में सन 1908 ईस्वी में हुआ। कवि रामधारी सिंह दिनकर जी का जन्म सन 1908 ईस्वी में बिहार प्रांत के मुंगेर जिले में हुआ। पहले वे आकाशवाणी या रेडियो विभाग में काम करते थे। बाद में वे एक सरकारी कॉलेज के प्राध्यापक बने। पहले कवि रामधारी सिंह दिनकर आकाशवाणी या रेडियो विभाग में काम करते थे। बाद में वे आगे चलकर अपने जीवन में एक सरकारी कॉलेज के प्राध्यापक बने। आगे चलकर वे भारत सरकार के हिंदी सलाहकार के पद पर नियुक्त हुए। आगे चलकर कवि रामधारी सिंह दिनकर भारतीय सरकार के हिंदी विभाग के सलाहकार के पद पर नियुक्त हुए। सन 1974 ईस्वी में इनकी मृत्यु हो गई। 1974 ईस्वी में इनकी मृत्यु हो गई। इनकी प्रमुख रचनाएं है कि हुंकार, रेणुका, रसवंती, सामदेनी, धूपचाह, कुरुक्षेत्र, बापू, रश्मिरती आदि है। इनकी प्रमुख रचनाएं हैं हुंकार, रेणुका, रसवंती, सामदेनी, धूपचाह, कुरुक्षेत्र, बापू, रश्मिरती आदि इनकी प्रमुख प्रसिद्ध रचनाएं हैं। इनकी हर रचना की विशेषता है कि इनकी रचनाओं को पढ़ने वालों का हृदय को प्रभावित करता है और उत्साहित करने की पूर्ण शक्ति इनकी रचनाओं में है। कवि रामधारी सिंह दिनकर जी की रचनाओं की विशेषता है कि इनकी रचनाओं में पढ़ने वालों का हृदय प्रभावित करने की और उत्साहित करने की पूर्ण शक्ति इनकी रचनाओं में है। इनकी रचनाओं की भाषा सजीव है, प्रभावित भाषा है और परिणामकारी भाषा है और विषय के अनुकूल है। काल के अनुसार विषय होता है इनके रचनाओं में। प्रस्तुत अभिनव मनुष्य पद्यभाग को कुरुक्षेत्र रचना के 6th सर्ग से लिया गया है। 6th सर्ग का मतलब 6वीं सर्ग से, 6वीं भाग से लिया गया है। कुरुक्षेत्र नामक 6th सर्ग से यह अभिनव मनुष्य कविता को लिया गया है। आत्मीय विद्याರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ಹಿಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಹಿಮಂದಾರೋं के सम्मेलन में ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ। ಆ ಪಾಠ ಮುಗಿದು ಈಗ ಹೊಸ ಒಂದು ಪದ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ತಿಳಿಯೋಣ। ಪದ್ಯ ಯಾವುದು ಅಂದರೆ ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ।
ಈ ಪದ್ಯದ ಕವಿ ರಾಮದಾರಿ ಸಿಂಹ ದಿನಕರ್ ಅವರು. ಪದ್ಯದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾವು ಕವಿಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯೋಣ. ಕವಿ ರಾಮದಾರಿ ಸಿಂಹ ದಿನಕರ್ ಅವರ ಜನ್ಮ 1908ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಬಿಹಾರ್ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಮುಂಗೇರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಆಯಿತು. ಇವರು ಮೊದಲು ಆಕಾಶವಾಣಿ ಅಥವಾ ರೇಡಿಯೋ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. ನಂತರ ಒಂದು ಸರ್ಕಾರಿ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರಾಗಿ ಸೇವೆಗೆ ಸೇರಿಕೊಂಡರು. ಹಾಗೆ ಮುಂದೆ ಇವರು ಇದೇ ರೀತಿ ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಹಿಂದಿ ಸಲಹಾಕಾರರಾಗಿ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದರು. 1974ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಇವರು ದೈವಾಧೀನರಾದರು. ಇವರ ಪ್ರಮುಖವಾದಂತಹ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂತಹ ರಚನೆಗಳು ಯಾವುದು ಅಂದರೆ ಓಂಕಾರ, ರೇಣುಕಾ, ರಸವಂತಿ, ಸಾಮದೇನಿ, ಧೂಪಚ, ಕುರುಕ್ಷೇತ್ರ, ಬಾಪು, ರಶ್ಮಿರತಿ ಮುಂತಾದವು ಇವರ ಪ್ರಮುಖವಾದಂತಹ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂತಹ ರಚನೆಗಳು. ಇವರು ಬರೆದಿರುವಂತಹ ರಚನೆಗಳು ಅಂದರೆ ಓಂಕಾರ, ರೇಣುಕಾ, ರಸವಂತಿ, ಸಾಮದೇನಿ, ಧೂಪಚಾಹ, ಕುರುಕ್ಷೇತ್ರ, ಬಾಪು, ರಶ್ಮಿರತಿ ಮುಂತಾದವು. ಕವಿ ರಾಮದಾರಿ ಸಿಂಹ ದಿನಕರ್ ಅವರು ಬರೆದಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೃತಿಯಲ್ಲೂ ಓದುಗರ ಹೃದಯವನ್ನು ಪ್ರಭಾವಗೊಳಿಸುವಂತಹ ಮತ್ತು ಉತ್ಸಾಹಗೊಳಿಸುವಂತಹ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಶಕ್ತಿ ಇವರ ಕೃತಿಗಳಲ್ಲಿ ಇದೆ. ಇವರ ಕೃತಿಗಳಲ್ಲಿ ಇವರ ರಚನೆಗಳನ್ನು ಯಾರು ಓದ್ತಾರೋ ಅವರ ಹೃದಯವನ್ನು ಪ್ರಭಾವಗೊಳಿಸುವಂತಹ ಮತ್ತು ಉತ್ಸಾಹಗೊಳಿಸುವಂತಹ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಇವರ ಭಾಷೆ ಸಜೀವವಾದಂತಹ ಭಾಷೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಅರ್ಥವಾಗುವಂತಹ ಭಾಷೆ, ಜೊತೆಗೆ ವಿಷಯಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಇವರ ರಚನೆಗಳಲ್ಲಿ ಇದು ವಿಷಯ ಇರುತ್ತೆ. ಈ ಒಂದು ಪದ್ಯಭಾಗವನ್ನು ಪ್ರಸ್ತುತ ಅಭಿನವ್ ಮನುಷ್ಯ ಪದ್ಯಭಾಗವನ್ನು ಕುರುಕ್ಷೇತ್ರ ಎಂಬ ಕೃತಿಯ 6ನೇ ಭಾಗದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. तो छात्रों, हम अभिनव मनुष्य कविता का आशय के बारे में जान करेंगे. कविता का आशय के बारे में हम जान करेंगे. मानव आधुनिक युग में, वैज्ञानिक युग में बहुत प्रगति हुआ है. मानव का प्रगति इस आधुनिक युग में, वैज्ञानिक युग में बहुत प्रगति हुआ है. कवि इस कविता के द्वारा यह संदेश देना चाहते हैं कि आज के मानव ने प्रकृति के हर तत्व पर विजय प्राप्त कर ली है. कवि रामदारी सिंह दिनकर जी इस कविता के द्वारा हमें इस संदेश देना चाहते हैं कि इस 21वीं शताब्दी में मानव ने प्रकृति के हर क्षेत्र पर विजय प्राप्त कर लिया है. कवि ಈ ಕವಿತೆಯ ಮೂಲಕ ನಮಗೆ ಯಾವ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಈ 21ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿಯ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲೂ ಜಯವನ್ನು ಸಾಧಿಸಿದ್ದಾನೆ. परंतु कैसी विडंबना है कि उसने स्वयं को नहीं पहचाना, अपने भाईचारे को नहीं समझा. इस तरह मनुष्य हर क्षेत्र में विजय प्राप्त कर लेगा, लेकिन
एक विषादनीय विषय है कि हर क्षेत्र में विजय प्राप्त करने वाला मनुष्य अपने को सही रूप में नहीं पहचाना है और आसपास के लोगों को, एक व्यक्ति दूसरे व्यक्ति को भाईचारे की भावना नहीं समझ रहा है। प्रकृति पर विजय प्राप्त करना मनुष्य की साधना है, लेकिन मानव के बीच स्नेह का बांध बांधना मानव की सिद्धि है। मानव की साधना है प्रकृति पर विजय प्राप्त करना, लेकिन मनुष्य के बीच में स्नेह का बांध बांधना मानव की सिद्धि होती है। जो मानव दूसरे मानव से प्रेम का रिश्ता जोड़कर, प्यार का रिश्ता जोड़कर, दोस्ती का रिश्ता जोड़कर आपसी की दूरी को मिटाना चाहिए, वही मानव का कहलाने का अधिकारी होगा। ಈ ರೀತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಮಗೆ ಕವಿ ಯಾವ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಪ್ರಕೃತಿಯ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲೂ ಮನುಷ್ಯ ಇವತ್ತು ಜಯವನ್ನು ಸಾಧಿಸಿದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಪ್ರಕೃತಿಯ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲೂ ಜಯವನ್ನು ಪಡೆದಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡಿಲ್ಲ. ಬೇರೆ ಮನುಷ್ಯರನ್ನು ತಮ್ಮ ಸಹೋದರ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹೀಗೆ ಮನುಷ್ಯ ಪ್ರಕೃತಿಯ ಮೇಲೆ ವಿಜಯವನ್ನು ಪಡೆಯೋದು ಮನುಷ್ಯನ ಒಂದು ಸಾಧನೆ. ಆದರೆ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಪ್ರೇಮದಿಂದ, ಪ್ರೀತಿಯಿಂದ, ಸ್ನೇಹದಿಂದ ನೋಡೋದು ಮನುಷ್ಯನ ಸಿದ್ಧಿಗೆ ದಾರಿಯಾಗುತ್ತೆ. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಇನ್ನೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಸ್ನೇಹದಿಂದ, ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನೋಡಿ ದೂರದ ಭಾವನೆಯನ್ನು, ಭೇದ ಭಾವದ ಭಾವನೆಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡಬೇಕು. ಈ ಥರ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಮನುಷ್ಯರು ಅನಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಅಧಿಕಾರಿಯಾಗ್ತಾರೆ ಅಂತಬಿಟ್ಟು ಕವಿ ಈ ಪದ್ಯದ ಮೂಲಕ ನಮಗೆ ಏನೇ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಎಷ್ಟೇ ನಾವು ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಮನುಷ್ಯನನ್ನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ, ಸ್ನೇಹದಿಂದ ನೋಡಬೇಕು. ಯಾವುದೇ ಭೇದ ಭಾವಗಳು ಇರಬಾರ್ದು. ಆಧುನಿಕತೆ ಜಾಸ್ತಿ ಆದಾಗೆಲ್ಲ ಮನುಷ್ಯರ ನಡುವೆ ಪರಿಚಿತತೆ ಬೆಳಿಬೇಕು, ಅಪರಿಚಿತತೆ ಬೆಳಿಬಾರ್ದು ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಕವಿ ಈ ಪದ್ಯದ ಮೂಲಕ ನಮಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.